नमस्कार. बिईंग वुमन टॉक्सच्या आजच्या भागात आपण भेटणार आहे प्रतिभा रासकर या फॅशन डिझायनरना. पुण्याच्या फॅशन जगातलं एक एस्टॅब्लिश्ड आणि प्रसिद्ध नाव प्रतिभा रासकर. प्रतिभा रासकर क्युत्तूर असं त्यांच्या बुटीकचं नाव आहे. हे बुटीक लॉ कॉलेज रोडवरती आहे. प्रतिभा, स्वागत आहे तुमचं या एपिसोडमध्ये. प्रतिभा रासकर यांनी, मी आत्ता जसं म्हणलं की प्रतिभा रासकर हे नाव या फॅशन वर्ल्डमध्ये स्वतःच एस्टॅब्लिश केलेलं आहे. त्याच्या मागे त्यांचे अपार कष्ट, पॅशन आणि कलात्मक दृष्टी या 3 गोष्टींचा संगम झालेला आहे. तर तिच्याबद्दल सांगायचं म्हणजे आपण प्रतिभालाच विचारूया की तुम्ही एक्झॅक्टली स्टार्टिंगला तुमचं शिक्षण कुठल्या स्ट्रीममध्ये झालं आणि फॅशन डिझायनिंगकडे कसं काय वळलात? रोहिणी, माझं जन्मगाव हे नातेपुते. नातेपुतेमध्ये माझा जन्म झाला. माझं शिक्षण 12वी पर्यंत तिथेच नातेपुतेमध्ये डॉक्टर अजय दाते प्रशालेत झालं. सो पुढे मी डी फार्मसी केलं. असं झालं की फार्मसी झालं आणि त्याच्यानंतर मी माझं वैवाहिक आयुष्य सुरू केलं. माझी 2 मुलं मोठी झाली, म्हणजे फुल डे स्कूलला जायला लागली. तेव्हा मी ठरवलं की अरे आता मला माझ्या आवडत्या फील्डमध्ये काम करायचं आणि माझ्या पॅशनसाठी मला तो टाइम द्यायचा. कलरिंग, स्केचिंग ह्या माझ्या अतिशय लहानपणापासून आवडत्या गोष्टी. सो मी माझं करिअर हे माझ्या लग्नाच्या 10 वर्षानंतर सुरू केलं. ग्रेट. सो फर्ग्युसन कॉलेज, जगन्नाथ राठी वोकेशनल गायडन्स अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून मी माझं फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आणि तिथे मी बुटीक मॅनेजमेंट मध्ये शिकले आणि तिथलीच मी टॉपर आहे. तर त्यामध्येच मला बरेच सारे अवॉर्ड मिळालेले आहेत. राज ठाकरेंच्या हातून मिळालेले आहेत. मी पाहिले. राज ठाकरेंच्या हस्ते मला त्यावेळी माझं अवॉर्ड फंक्शन झालं होतं आणि तिथेच माझं फॅशन डिझायनिंग पूर्ण झाल्यानंतर तिथेच मी 1 वर्ष ॲज अ लेक्चरर म्हणून जॉब केला. अरे वा. आणि लेक्चररशिप संपवतानाच की मी माझं एक छोटस जागा फर्ग्युसन रोडला मंत्री हाऊसमध्ये घेतली आणि अगदी 200 स्क्वेअर फीट मध्ये रोहिणी मी माझं पहिलं प्रतिभा रासकर क्युत्तूर स्टार्ट केलं होतं 2014ला. बरोबर. आणि आता त्याला 11 वर्ष झालेली आहे आणि आज त्याच्यानंतर त्या छोट्या जागेत सुरू झालेलं ते प्रतिभा रासकर क्युत्तूर हे बुटीक आता लॉ कॉलेज रोडवर भव्य जागेत एका मोठ्या दालनामध्ये अगदी दिमाखात उभं आहे. खरंच हा 11 वर्षातला तुमचा हा ट्रान्सफॉर्मेशन फारच इन्स्पिरेशनल आहे. सगळ्यांनी त्याचा हे घ्यावं त्याच्याबद्दल असं आहे. पण मला एक अजून गोष्ट फार म्हणजे वाटते की प्रतिभा रासकर क्युत्तूर हे नाव कसं काय घेतलं, म्हणजे कुठल्या भाषेतलं आहे आणि त्याचा अर्थ काय? प्रतिभा रासकर क्युत्तूर हा फ्रेंच शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे क्रिएटिव्हिटी. जिथं कपड्यांची क्रिएटिव्हिटी केली जाते आणि म्हणजे येणाऱ्या कस्टमरला पर्सनलाइज डिझायनिंग ज्याला आपण असं म्हणू की त्याच्यासाठी ती क्रिएटिव्हिटी केली जाते. म्हणून क्युत्तूर या शब्दाचा अर्थच आहे की क्रिएटिव्हिटी. खूपच. आणि तेच तुमच्या बुटीकमध्ये तुझ्या असतंच. अर्थात मी बऱ्याच वेळा भेट दिलेली आहे त्यामुळे मला माहितीच आहे. आता तुमचे कोणत्या प्रकारच्या कापडाचे, म्हणजे कोणत्या प्रकारच्या कापडाचे कोणते पॅटर्न होऊ शकतात? म्हणजे आपण जे मगाशी मी म्हणलं की कलमकारी म्हणा, सिल्क म्हणा, कॉटन म्हणा, कितीतरी प्रकारचे आपले इंडियन म्हणजे आहेत फॅब्रिक्स. सो त्याच्याबद्दल जरा सांग ना, म्हणजे तुझं त्याच्यातलं डीप नॉलेज आहे मला माहिती आहे. बेसिकली मला इंडियन टेक्स्टाईल खूप आवडतं. बरोबर. की ज्या आपल्या भारताची टेक्स्टाईल परंपरा ही खूप जुनी टेक्स्टाईल आहे. अगदी जगातलं एक जुनं टेक्स्टाईल म्हटलं
तरी खरेच काही वावगं होणार नाहीये. अतिशय जुनं टेक्स्टाईल आहे. अगदी म्हणजे 300 वर्षापूर्वी अहिल्याबाई होळकरांनी सुद्धा माहेश्वरी सिल्क हे माहेश्वरमध्ये सुरू केलेलं. बरोबर. तसं आपल्या राज्यात खूप सारे, भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातले, त्या प्रत्येक राज्याचं आपलं स्वतःचं एक टेक्स्टाईल आहे आणि त्या स्वतःच्या टेक्स्टाईलची त्याची स्वतःचीच एक सुंदरता आहे आणि त्याप्रमाणे ते डिझाईन्स त्या टेक्स्टाईल प्रमाणेच सुंदर दिसतात. बरोबर. त्यामुळे असं कुठलं टेक्स्टाईल नाही की हे खूप फेमस आहे किंवा हे खूप छान आहे. प्रत्येकाचा स्वतःचं एक महत्व आहे आणि त्या स्वतःच्या महत्वाप्रमाणेच ते सुंदर आहेत. त्यामुळे मला आवडणारे भारतात खूप, आणि म्हणूनच भारतातल्या बऱ्याच ठिकाणी म्हणजे आतापर्यंत आपले भारतात 8 ठिकाणी आपले स्वतःचे खूप चांगले आर्टिस्ट लोकांबरोबर कोलॅबरेशन्स आहेत. वा. हा, आणि त्या आर्टिस्ट बरोबर त्या राज्याच्या टेक्स्टाईल बरोबर आपण काम करतो. म्हणूनच तुमच्याकडचे डिझाईन्स एकदम असे फॅब्युलस असतात. कारण ही खूप महत्वाची माहिती होती की 8 ठिकाणी हे जे आर्टिस्ट आहेत म्हणजे आधीपासून चालत पारंपरिक त्यांच्या कला आहेत आणि त्यांच्याबरोबर तुमचं टायअप आहे. म्हणजे जे काही होत असेल नंतर डिझायनिंग ते ग्रेटच असेल, छानच असेल. आता तुझ्याकडे सगळ्या वयोगटातल्या माणसांचे कपडे, म्हणजे माणसांचे नाही, व्यक्तींचे कपडे तयार होतात. म्हणजे अगदी लहान छोट्या मुलींपासून अगदी मोठ्या माणसांच्या पर्यंत, म्हणजे स्त्री आणि पुरुष असा काही तुझ्याकडे हे नाहीये. पुरुषांचे कपडे पण तुमच्याकडे असतात. हो, ते जरा सांग ना की कोणते कोणते वयोगटाचे तुमच्याकडे होतात पॅटर्न्स? तुला सांगायचं म्हटलं तर आपल्याकडे सगळ्या वयोगटासाठी आपण डिझाईन करतो. अगदी लहान बाळापासून ते वयोवृद्धापर्यंत आपण सगळ्या वयोगटासाठी माझ्याकडे डिझाईन होतं आणि स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही आपल्याकडे काम होतं. आता ह्याच्यातलं तुझं नॉलेज जे आहे, म्हणजे आता तू कपड्यांच्या बद्दल सांगितलं की कापडाचे हे प्रकार असतात आणि इंडियन टेक्स्टाईल, तर त्याच्यातली रंगसंगती कशी साधायची, म्हणजे रंगांच्या बद्दल जरा असं सांग ना. कारण कोणता रंग कशासाठी वापरायचा किंवा कशा बरोबर तो मॅच होतो? खूप चांगला रोहिणी हा एक हा प्रश्न आहे. खरं तर जशी माणसांची सायकोलॉजी असते, आपण बघतो की वैद्यकीय दृष्ट्या आपण खूप वेळा आपण ऐकतो मानसशास्त्र किंवा माणसांची सायकोलॉजी, आणि त्याच्यावरती बोलणारी पण खूप सारी लोक आहेत. सो आपण फक्त माणसाची सायकोलॉजी बघतो, तशीच कलरची पण सायकोलॉजी असते. वेगवेगळ्या रंगांची त्याचा एक स्वभाव, त्याचा स्वतःचा एक गुणधर्म असतो. त्यामुळे आपण असं जे विचार केला की बाबा मला कुठल्या मीटिंगला जायचंय, तर त्यावेळी मी कुठल्या रंगाचे ड्रेसेस घातले पाहिजे, मला कुठल्या फंक्शनला जायचंय तर त्यावेळी मी माझं ड्रेसिंग स्टाईल कसं असायला पाहिजे, कुठल्या रंगाचं असायला पाहिजे. आपल्या भारतात तसं आपण खूप नशीबवान आहोत की आपल्याकडे 3 ऋतू आहेत. त्या ऋतुमानाप्रमाणे आपण कुठले रंग घातले पाहिजे. उन्हाळा असेल तर उन्हाळ्यात आपण कशा पद्धतीचे कलर घातले पाहिजेत की जे कलर बघितल्यानंतर सुद्धा आपल्याला शांती मिळेल. तेच कलर जेव्हा आपण पावसाळ्यात घालू किंवा थंडीच्या वेळी घालू तर त्यावेळी ते कलर कुठले असायला पाहिजे, तर मोस्टली थंडीच्या दिवसात जेव्हा आपण कलर घालतो ना ते सगळे वॉर्म कलर घालतो, तर जे उबदार आपल्याला देतील, ऊब देतील, की ज्याच्यातून आपला सनलाईट आपल्याला आतमध्ये शोषण होईल आणि ते आपल्या शरीराला ऊब देतील. तसंच उन्हाळ्यात जेव्हा आपण कलर चॉईस करतो तर उन्हाळ्यात मोस्टली पांढऱ्या रंगाच्या जवळपास असणारे म्हणजे लाईट कलर्स आपण मोस्टली प्रेफरेबल असतात. कारण का तर लाईट कलर जेव्हा येतात तेव्हा आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात खूप ऊन असतं, तर ते ऊन डार्क कलर मध्ये शोषून घेऊन आपल्याला शरीराला त्रास देतो. तर त्यावेळी जेव्हा आपण लाईट कपडे घालतो तर तेच ऊन रिफ्लेक्ट होतं आपल्या आतमध्ये, ते शोषलं जात नाही. कारण कलर जेव्हा लाईट असतात, व्हाईट कलर मधनं ऊन जास्त कमी आपल्याला लागण्याची शक्यता असते आणि आपल्या शरीराला ते खूप चांगल्या पद्धतीने हेल्प करतात. बरोबर.
आणि पावसाळ्यात तुम्ही नेहमी डार्क कलरच वापरा. चिखल वगैरे उडला तर असं पण एक कारण मी म्हणते असं, पण ऍक्च्युअली तसं नसतं. असं डार्क कलर पावसाळ्यात, कारण पावसाळी वातावरण हे मिक्स असतं. कारण मोस्टली जेव्हा ऊन होतं, हिट झाल्यानंतरच पाऊस येत असतो. पाऊस आला की तर पूर्ण हवेमध्ये थंडावा असतो, तर त्यावेळेस तुम्हाला त्या थोड्या उभेची गरज असते. म्हणून डार्क कलरच पावसाळ्यात पण घालणं जास्त चांगलं आहे. नववधूचे कपडे डिझाईन करणं हे तुमचं एकदम स्पेशालिस्ट आहेत प्रतिभा राजकर्तेचं. आणि नवऱ्याचे म्हणजे नवरा आणि नवरी दोघांचेही कपडे एकाच छताखाली तुमच्याकडे शिवून मिळतात. तर नववधूच्या कुठल्या कुठल्या स्टाईल्स असतात आणि तिने कसे वापरावेत कपडे याच्याबद्दल थोडंसं सजेशन चालेल आम्हाला. नववधू आपण दोघांसाठीही डिझाईन करतो, वर आणि वधू म्हणजे नवरा आणि बायको ह्या दोघांसाठी आपल्याकडे डिझाईन्स होतात. मोस्टली माझी डिझाईन करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे की माझ्याकडे जेव्हा डिझायनिंगसाठी माणूस येतो ना, तो एका प्रेशर खाली मी डिझायनरकडे चाललोय आणि त्यांचं बजेट एवढं असेल आणि मग मला ते अफोर्ड होतील का, असा प्रकार नसतो. माझ्याकडे येणारा प्रत्येक कस्टमर हा अतिशय आनंदात असतो आणि मन मोकळेपणाने तो माझ्याकडे येतो. कारण तो कम्फर्ट झोन असेल तरच आपण डिझायनिंग चांगलं करू शकतो. ॲज अ डिझायनर मी माझी क्रिएटिव्हिटी करतच असते, पण जेव्हा माझ्याकडे कोणी येतं तेव्हा मी अगोदर त्या लोकांना समजून घ्यायचा प्रयत्न करते. त्यांचे स्वभाव काय आहेत, त्या दोघांच्या इच्छा काय आहे, त्यांच्या लग्नाला त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, सो लग्न कुठं होणार आहे, त्यांचं डेस्टिनेशन वेडिंग आहे, त्यांचं इन-हाऊस कार्यालयात असणारी लग्न पण असतात. सो त्यावेळी लावणारे त्यांचे पाठीमागे येणारे डिझाईन्स काय असतात, वेगवेगळे डेकोरेशन्स हल्ली होतात बरेचसे. सो ते डेकोरेशन काय रंगसंगतीचे असणार आहे, त्याच्या पुढे तुम्हाला उभे असणार आहात तुम्ही, तर त्या सगळ्यांचा विचार करायला लागतो आणि त्या सगळ्यांचा विचार करून माझ्याकडे डिझायनिंग होतं. आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांच्या शेवटी येतो तो बजेटचा भाग. आणि अगदी कस्टमरला च्या बजेटच्या हिशोबाने त्यांना ज्या गोष्टी मला बेस्ट देता येतील तो माझा ट्राय असतो. नेहमीच हा माझा प्रयत्न असतो की मला त्यांना त्यांना प्रेझेंट करण्यासाठी डिझायनरचं सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असते, म्हणजे मला असं नेहमीच वाटतं बरं, डिझायनर हा आपल्या क्लायंटला पॉझिटिव्ह प्रेझेंट करण्यासाठी काम करत असतो. तेच करायला पाहिजे आणि तेच व्हायला पाहिजे. त्याच्या निगेटिव्ह गोष्टी तुम्हाला हाईड करता आल्या पाहिजेत आणि त्याला पॉझिटिव्हली प्रेझेंट करता आलं पाहिजे. माझं डिझाईन घातल्यानंतर तो जर कॉन्फिडंट फील होत असेल, त्याला कम्फर्ट ड्रेसिंग स्टाईल मिळत असेल, तर डेफिनेटलीच तो स्वतः जास्त पॉझिटिव्ह होतो आणि तो ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह प्रेझेंट केला. म्हणूनच तुमच्याकडे नववधूचे स्पेशालिटी आहे असं मी म्हणलं, ते काही खोटं नाही. आतापर्यंत किती असे ड्रेसेस झालेत ना, ब्राईड ड्रेसेस? सो आत्तापर्यंत जो माझा कस्टमर बेस आहे जवळपास एक 10,000 पर्यंतचे माझा तो बेस आहे. आणि तुला एक गंमत सांगते की माझ्याकडे पहिला येणारा कस्टमर आजही माझ्याकडे येतो. बरोबर. आणि माझ्याकडे जेव्हा कस्टमर येतो की मी आत्तापर्यंत एंगेजमेंटचं डिझाईन केलेलं आहे, त्याच्यानंतर त्यांच्या लग्नाचं डिझाईन केलेलं आहे, लग्नानंतर त्यांचं डोहाळ जेवण केलेलं आहे, डोहाळ जेवण नंतर त्यांच्या मुलाचं बारसं, एवढं मोठी तो कस्टमर आपल्या बरोबर काम करतो. कारण त्याचा जो कम्फर्टनेस असतो ना आणि त्याचा मोकळेपणा असतो ना, तर तो मोकळेपणा आपण जपतो आणि तो जसा आहे तसं आपण त्याला प्रेझेंट करायचं. म्हणूनच ते त्यांच्या पसंतीला एकदम उतरतं आणि ते मग नंतर प्रतिभा राजकरकडेच येत राहतात. हो. आता आपल्या म्हणजे या बायका ज्या आहेत, ऐकणारे स्त्रिया ज्या आहेत, त्यांना एक म्हणजे त्यांच्याकडूनच एक मला एक असा प्रश्न मला विचारावा असं वाटतो
की कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत आपण आता. म्हणजे समजा आता कुठल्या प्रसंगी कोणते घालावेत. पार्टीला जायचं असेल तर कुठले, लग्नाला जायचं असेल तर कुठले, एंगेजमेंटला जायचं असेल तर, इंटरव्ह्यू साठी जायचं असेल तर कुठले, किंवा साधं फंक्शन आहे, हळदी कुंकू आहे. इतक्या प्रकारच्या बायकांच्या आयुष्यात असतात ना हे इव्हेंट्स, की सतत असे वेगळे कपडे घालावेसे वाटतात. तर तुला काय वाटतं की कसे घालावेत त्यांनी कपडे? तू म्हणते ते अगदी बरोबर आहे. प्रत्येक व्यक्तीने त्याचं जे ओकेजन असेल, ज्या गोष्टीसाठी त्याला जायचं असेल, तर त्या गोष्टीच्या अकॉर्डिंगली त्यांनी त्याचं ड्रेसिंग स्टाईल असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मला एखाद्या मिटिंगला जायचंय, तर त्या मिटिंगच्या हिशोबाने त्यांचं ड्रेसिंग स्टाईल असलं पाहिजे. त्याचे कलर, रंगसंगती असली पाहिजे. मी मिटिंगला चाललोय आणि कॅज्युअल ड्रेसेस घातलेत, मी कुठला तरी लाल रंगाचा ड्रेस घातलाय आणि तिथं मी मिटिंगला चाललोय, तर तुम्ही तिथे तुमच्या व्यक्तिमत्वाला रिप्रेझेंट करत असता. बरोबर. तिथे तुमचं मी तर असं म्हणेल की इथे की प्रत्येकाने आपापल्या प्रोफेशनच्या हिशोबाने ड्रेसिंग स्टाईल त्यांचं असलं पाहिजे, ठेवायला. सो डॉक्टरने डॉक्टरच्या हिशोबाने ड्रेसिंग स्टाईल त्याचं असायला पाहिजे. एखाद्या फिल्म मध्ये काम करणाऱ्या हिरोईननी तिच्या पद्धतीने ड्रेसिंग स्टाईल केलं पाहिजे. सोशल वर्क करणाऱ्या लोकांनी त्यांनी त्यांच्या की तुमच्या शब्दाला आणि तुमच्या कामाला तिथं किंमत असते. बरोबर. ड्रेसिंग स्टाईल डेफिनेटलीच ते त्या हिशोबाने असायला पाहिजे, पण असं नाही व्हायला पाहिजे की तुमच्या कामापेक्षा तो ड्रेस वरती आलाय. हो, असं कधीच असायला नको. कारण तुम्ही जर तिथं एखादी गोष्ट करताय, तुम्हाला तुमचा समजा एखादा इंडस्ट्रियलिस्ट असेल, उद्योगपती आहे, आणि तुम्ही एखाद्या मीटिंगला गेला, तुमचा एखादा प्रॉडक्ट रिप्रेझेंट करायचं आहे, तर तुम्ही त्या प्रॉडक्ट विषयी बोलणार आहात. त्या लोकांचं लक्ष तुमच्या प्रॉडक्टवरती असणं पाहिजे आणि तुमच्या बोलण्यावरती असलं पाहिजे. तिथे तुमचं ड्रेसिंग स्टाईल एकदम सटल, सोबर ड्रेसिंग स्टाईल, एकदम फॉर्मल, सटल, सोबर, न्यूट्रल ड्रेसिंग स्टाईल असलं पाहिजे. कारण तिथे तुम्हाला किंवा कशाला नाही, तुमच्या बिझनेसला रिप्रेझेंट, प्रॉडक्टला तुमच्या रिप्रेझेंट करताय, त्यावेळेस तुम्हाला कुठलाही प्लस मायनस अशा गोष्टी नाही, तुम्हाला फोकस असायला पाहिजे. सो तुमचा ड्रेसिंग स्टाईल हे न्यूट्रल असायला पाहिजे. तुम्ही एखाद्या फंक्शनला चाललाय, डेफिनेटली आपल्या भारतात एवढी कलरफुल भारत आहे, प्रत्येक राज्याचं टेक्स्टाईल हे इतकं कलरफुल आहे, तर डेफिनेटली तुम्ही तिथे मजा करायला जाताय, तुम्ही आनंद घ्यायला जाताय, कुठल्या तरी गोष्टीचा तुम्ही तिथे आनंद घेताय. एखादं फंक्शन आहे, तिथे कोणीतरी काही गप्प बसायला आणि एकदम शांत बसायला नाही जात. तिथे स्वतःला सगळ्यांबरोबर बोलणं, हसणं, खेळणं आणि तो एक आनंद असतो. तर आनंदाच्या वेळेत डेफिनेटली तुमचे कलरफुल ड्रेसिंग स्टाईल असायला. बरोबर आहे. अगदी तिथे न्यूट्रल ड्रेसिंग स्टाईल असून काहीच फायदा नाहीये. बरोबर. महत्वाचा मुद्दा आहे हा, की कलर कॉम्बिनेशन आणि ड्रेसिंग स्टाईल ही प्रत्येक ठिकाणी वेगळी असते आणि ती पॉझिटिव्हच असली पाहिजे. हो, ती आणि ती तुम्हाला स्वतःला रिप्रेझेंट कसं करणारी असायला पाहिजे, की तुम्ही जसे आहात ना तसे तुम्ही प्रेझेंट व्हा. म्हणजे मी तर नेहमी माझ्या कस्टमरला, रोहिणी, अगदी मोकळेपणाने सांगते, तुम्ही दुसऱ्यासारखं दिसायचा प्रयत्न नका करू. मी तिकडे येणारच होत्या. असे पण कस्टमर येत असतील ना, की या सिरियल मध्ये तिने हा ड्रेस घातलाय किंवा या पिक्चर मध्ये तसा ड्रेस घातलेला, तसाच मला पाहिजे. म्हणजे ते तुम्ही सांगत असाल ना त्यांना? हो, अगदी मोकळेपणाने सांगते की त्या सिरियल मध्ये किंवा एखाद्या फिल्म मध्ये त्या लोकांनी जे ड्रेसिंग स्टाईल केलेलं आहे, ती त्यांच्या कॅरेक्टरची डिमांड आहे, रिक्वायरमेंट आहे. की त्यांना त्या पद्धतीने ड्रेसिंग स्टाईल करायला पाहिजे, तरच तुम्ही तो सिरियल किंवा मूवी बघणार आहात. हो, बरोबर. तुम्ही जे आहात ना, तर तुम्ही दुसऱ्यांच्या मध्ये तुम्हाला नका बघू. तुम्ही स्वतः जसे आहात ना तसे स्वतःला रिप्रेझेंट करा. तुमच्या आतली पॉझिटिव्हिटी तुम्ही बाहेर काढा. तुम्हाला तुमच्या ह्याच्याप्रमाणे, तुमच्या शरीर यष्टीप्रमाणे, तुमच्या असणाऱ्या प्रोफेशनच्या हिशोबाने तुमचा ड्रेसिंग स्टाईल जर असेल ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही खूप कॉन्फिडंट फील करता. कम्फर्टेबल ड्रेसिंग असायला पाहिजे तुम्हाला स्वतःला कॉन्फिडंट फील होण्यासाठी. कम्फर्ट नसेल तर कॉन्फिडन्स येणारच नाही. येणार, कारण तुमचं लक्ष सतत तुमच्या त्या तुम्हाला
दुसऱ्यांसारखं दाखवणाऱ्या ड्रेसिंग स्टाईलवर तुम्ही जे नाही आहात ना ते तुम्ही करू नका. तुम्ही जे आहात ना ते तुम्ही खूपच. आणि हा सुद्धा मुद्दा अगदीच महत्वाचा आहे. लोकांना अजूनही म्हणजे ते काही पटत नाही, पण तुमच्यासारख्या लोकांनी पटवून दिलं तर ते लगेच पटतं. कारण तुम्ही सांगता, नाही मला असं घ्या तुम्ही, हा रंग चांगला आहे. या गोष्टी तर तुम्हाला करायलाच लागतात तुमच्या प्रत्येक. त्या तशाच असायला पाहिजे. तशाच असायला पाहिजे. अगदी. नववधूसाठी म्हणजे मगाशी आपलं जे बोलणं झालं, नववधूसाठी कुठलं डिझायनिंग म्हणजे जास्त सजेस्ट करता का? प्रत्येक कार्यक्रमाला वेगळं असं काही असं? हो. जेव्हा एखादं लग्न असेल किंवा कुठलंही फंक्शन असेल तर त्याच्यामध्ये बरेच सारे इव्हेंट असतात. मग काही फंक्शन हे अगदी ट्रॅडिशनल फंक्शन असतात. काही फंक्शन हे तुम्ही मजा करण्यासाठी असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुला सांगते की संगीत आहे, हे संगीतात तुम्ही आनंद घेणार असता, तुम्ही मजा करणार आहे, तुम्ही डान्स करणार आहे, गाणी म्हणणार आहे, तुम्ही नाचणार आहे. तर त्यावेळेचं डिझाईन हे अतिशय कम्फर्टेबल असायला पाहिजे. त्यावेळी तुम्ही छान लाईट कलर्स, हलके डिझाईन्स तुम्हाला घातल्यानंतर कम्फर्ट फील. तर जर तुम्ही अगदीच टाईट ड्रेस घातलं आणि तुम्हाला नाचायला जायचं असेल तर तुम्हाला ते जमणार नाही ना. हो. तर त्यापेक्षा कम्फर्टेबल क्लोथिंग असेल ना तर तुम्ही त्या कार्यक्रमाची तशी मजा घेऊ शकता. तर त्यामुळे तुम्हाला नाचायचं आहे ना, डेफिनेटली छान मस्त कम्फर्टेबल क्लोथ असायला पाहिजे. लग्नामध्ये एक आपलं पारंपरिक एक विधी असतात. तर पारंपरिक विधीला मी नेहमी सजेस्ट करते लोकांना की तुम्ही तुमच्या ट्रेडिशनला जपा. कारण इंडियामध्ये जे एवढी काय राज्य आहेत त्या प्रत्येक राज्याचं आपलं स्वतःचं एक ट्रेडिशन आहे. आणि लग्नाची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे. आणि त्या माणसाने मला वाटतं तीच जर ट्रेडिशन जपलं, ती पद्धत त्याच्या हिशोबाने ड्रेसिंग स्टाईल केलं तर तुम्ही न बोलता तुमच्या कल्चरला सांभाळत असता. बरोबर. ज्या कल्चरमधून, ज्या मातीतून तुम्ही आलेला आहात ना, तर त्या ठिकाणचं ड्रेसिंग तुम्ही स्टाईल जेव्हा असेल तर ती एक वेगळी मजा येते. बघणाऱ्यालाही वेगळी मजा येते. तुमच्या आयुष्यातला एक वेगळा एक्सपिरियन्स असतो की अरे मी महाराष्ट्रीयन आहे ना, मी टिपिकल महाराष्ट्रीयन साडी घातलीये, मस्त नऊवारी साडी घातलीये, नथ बीत घातलीये, अंबाडा घातलाय आणि छान. कारण अशा वेळीच कारण त्यावेळी तुम्ही सेंटर ऑफ अट्रॅक्शन असता. सगळे तुमच्याकडे बघत असतात. बरोबर आहे. आणि ती एक तुम्हाला मी असं म्हणेल की खूप छान संधी असते की तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला ड्रेसिंग स्टाईल करता येतं. त्याच्यानंतरच्या आयुष्यात किंवा अगोदरच्या आयुष्यात तुम्ही तशा प्रकारचं ड्रेसिंग स्टाईल करायला गेला तर मे बी आपल्याला असं वाटतं अरे काय नको ते. त्यावेळी तुम्ही तुमच्या कल्चरला रिप्रेझेंट करताना तुमच्याच कल्चरचं ड्रेसिंग स्टाईल असणं मी जास्त लोकांना तेच सजेस्ट करते. आणि मग लग्न, रिसेप्शन, मग तिथे तुम्ही एक वेगवेगळे ड्रेसिंग स्टाईल्स असू शकतात. की हा बाबा तुमचे 5 फंक्शन्स असेल तर त्या 5ही फंक्शनला मी प्रत्येक फंक्शनला त्या हिशोबाने ड्रेसिंग स्टाईल करायला सांगते आणि तसं मी माझं डिझाईन देते त्यांना. त्यामुळे काय होतं की तुम्ही सगळे फंक्शन मध्ये तुमचे स्वतःचा लुक एक वेगळा असतो. सो की त्याच स्टाईल मध्ये तुम्ही दिसत नाही. तुम्ही संगीत आहात तर मस्त मजा मस्ती करताय, तुम्ही छान लूज ड्रेसिंग स्टाईल घालताय. इकडे तुम्ही ट्रेडिशनल विधी जेव्हा असतात तुमचे तर छान तुम्ही ट्रेडिशनल क्लोथिंग मध्ये आहात, तुमचा एक वेगळा लुक असतो. तुम्ही लग्नाच्या वेळी म्हणजे जेव्हा अक्षदा असतात त्यावेळेचं ड्रेसिंग स्टाईल तुमचं वेगळं असतं की छान तुम्ही तेव्हा लेहंगा घाला, तुम्ही इकडे साडी घालताय, इकडे छान थोडंसं वेस्टर्न टच असणारे क्लोथिंग घालताय, मध्ये तुम्ही ट्रेडिशनल घालताय, नंतर लेहंगा घालताय, त्याच्यानंतर तुम्ही एखादी साडी घालताय, इंडो वेस्टर्न ड्रेसिंग घालताय की जिथं तुम्हाला सगळे भेटणार आहेत. तुम्हाला लग्नाच्या वेळी पण मी जड्सला पण ह्याच गोष्टी सजेस्ट करते. त्यांनी त्या ट्रेडिशनल प्रमाणे त्यांचा ड्रेसिंग स्टाईल असेल. विधीला कसं होतं की विधीला आपण खाली बसतो. खाली बसताना तुम्हाला बसताना उठताना ते कम्फर्ट असला पाहिजे त्या क्लोथिंग साठी. तुम्ही पूजा करताय, पूजा करताना तुम्हाला
टाईट फिटिंग ड्रेसिंग दिलं तर तुम्हाला ते पूजेत लक्षच नाही लागणार आहे. पुढे वाकायला लागतं बऱ्याच वेळेला. सो त्यावेळी तुम्हाला बसण्यासाठी अगदी कम्फर्टेबल ड्रेसिंग असायला पाहिजे. तर ह्याच हिशोबाने मी माझं ड्रेसिंग सजेशन्स असतात सगळे. बरोबर. आता एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे फॅशन शो. किती फॅशन शो झालेत आतापर्यंत आणि त्याच्यासाठी काय असतं म्हणजे बरेच जण असं म्हणतात की फॅशन शो मध्ये जे कपडे आपण पाहतो ते कपडे काही नेहमी घालत नाहीत कोणी असं, पण असं नाहीये. अशा या फॅशन शो मध्ये सुद्धा तुम्ही म्हणजे तुझ्या या बुटीक मधून खूप छान छान पॅटर्न गेलेले आहेत, तयार केले गेले आहेत, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. सो मी सगळ्यात पहिला माझा शो केला तो 2014 साली पुणे फेस्टिवल मध्ये मिस्टर अँड मिस पुणे असा शो होता. त्या शोसाठी मी डिझाईन केलं होतं. त्याच्यानंतर मी इंडियन आर्मीसाठी खूप छान इंडियन आर्मीचा मेक्वीन जो शो असतो तर त्याच्यासाठी मी डिझाईन केलेलं होतं. नंतर स्वदेशी रनवे म्हणून शोसाठी पण मी डिझाईन केलं. असे बरेचसे शो आतापर्यंत मी केलेले आहेत. आणि असं काही नसतं की रॅम्पवरती येणारे प्रत्येकच कपडे आपण घालू शकत नाही असं काही. प्रत्येक डिझायनरची ही आपली स्वतःची खासियत असते आणि त्या हिशोबाने ते डिझाईन्स करत असतात. बरोबर. सो आपण म्हणतो ना की नॉन वेअरेबल ड्रेसेस, ते ड्रेसेस कधी कधी ते फक्त ते डिझाईन आपण काय क्रिएटिव्हिटी करू शकतो की डिझाईन मध्ये काय होऊ शकतं तर हे प्रेझेंट करणं असतं. आणि मोस्टली मी जे डिझाईन करते त्या माझ्या डिझाईन्स मध्ये मोस्टली वेअरेबल डिझाईन वरतीच मी जास्त काम करते, कारण इंडियन टेक्स्टाईल वरती मी जास्त काम करते आणि माझं स्वतःचा आवडती गोष्ट आहे इंडियन टेक्स्टाईल. सो मी त्यामुळे माझ्या सगळ्या शो मधले ड्रेसेस तुम्ही अगदी बिनधास्त म्हणजे सगळ्या तुमच्या ओकेजनसाठी घालू शकता. पुरुषांच्या कपड्याचे कोणते पॅटर्न आहेत आता आपल्याकडे, म्हणजे शर्ट पासून? पुरुषांसाठी सगळ्या ओकेजनसाठी पण आपण डिझाईन करतो. जसं स्त्रियांसाठी सगळ्या ह्याच्या अगदी डे टू डे विअर पासून ते वेगवेगळ्या फंक्शन पर्यंत म्हणजे त्यांच्या प्रोफेशन नुसार आपण त्यांना डिझाईन करून देतो की जे ज्याचं प्रोफेशन आहे अकॉर्डिंगली त्यांना तिथे त्यांच्या प्रोफेशननी कसं प्रेझेंट करायला पाहिजे तसं अकॉर्डिंग टू दिस आपण त्यांच्या ऑर्डरऑफ डिझाईन्स करतो. की मग त्यांना बघायची चिंताच नाही ना की मला हे ऑर्डरऑफ माझं आहे. तुम्ही जा, तुम्ही डेली तुम्ही कपडे घालताय, तुमच्या मीटिंग्स असेल तर मीटिंगसाठी हे तुम्ही कपडे घालणार आहात. तुम्ही प्रोफेशनला तिथे तुम्हाला सगळे फॉर्मल्सच ऑब्वियस म्हणजे त्याच्यात काय प्रश्न नसतो, फॉर्मल्सच असतात. मग वेगवेगळे फंक्शन्स येतात, मग छोट्या मोठ्या पार्टी असेल तर तुम्हाला काय ड्रेसिंग स्टाईल असतं, मग त्या अकॉर्डिंगली आपण डिझाईन्स देतो त्यांना. त्याच्यामध्ये रेग्युलर पॅन्ट, शर्ट, कुर्ता, जॅकेट, शेरवानी तर सगळ्या प्रकारचे डिझाईन्स आपण देतो. आता पारंपरिक पद्धतीच्या साड्या आणि आधुनिक पद्धतीच्या साड्या पण डिझायनिंग तुझ्याकडे होतं हे मला माहितीये. मला वाटतं ही साडी मी तुमच्याचकडे घेतलेली आहे आणि हा ब्लाऊज पण तू शिवलेला आहे आणि हे इंडियन टेक्स्टाईल आहे, खूपच कम्फर्टेबल आहे. तसंच मला वाटतं घातलेलं डिझाईन पण इंडियन टेक्स्टाईलच आहे, खूपच छान दिसतंय. तर साड्यांच्या प्रकाराबद्दल सांग ना थोडस. साड्या जसं मी मगाशी एक दोनदा म्हटलं की आपण वेगवेगळ्या गोष्टी बोलत असताना की आपल्या भारतामध्ये जेवढी राज्य आहेत त्या राज्याची आपली स्वतःची एक टेक्स्टाईल आहे आणि त्या टेक्स्टाईल प्रमाणे त्यांच्या अकॉर्डिंगली जसं तू महाराष्ट्राला गेली तर तिथे माहेश्वरी साडी असते, लखनौला गेली तर तिथे चिकनकारी असेल, तू बनारसला गेली तर तू बनारसी साडी मिळेल, तू कांचीपुरमला गेली तिकडे कांजीवरम साडी असेल. असं साड्यांचं आपल्या भारतात खूप मोठं व्हेरिएशन, खूप वेगवेगळी व्हरायटी आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रात आपण बघितलं तर इतकी छान पैठणी साडी आहे.
त्याच्यामध्ये आता पूर्वी कसं होतं की पूर्वी एकदम ट्रेडिशनल पद्धतीने काम होत होतं आणि ते ट्रेडिशन अतिशय सुंदर आहे. म्हणजे आता खरं रोहिणी मी त्याच्यावरतीच काम करते आणि मला फ्युचरमध्ये पण प्रतिभा अशीच आवडेल की इंडियन टेक्स्टाईल जर तुम्हाला घालायचं असेल आणि बेस्ट इंडियन टेक्स्टाईल असेल की पॉवरलूम मला तितकेच नाही. मी मोस्टली नॅचरल फॅब्रिक्समध्ये काम करते. मला नेचर जास्त प्रिय आहे. सो नेचरमधून येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला त्या पद्धतीचं समाधान देणारे असतात. तसंच नॅचरल फॅब्रिक्स पण आहेत ना, नॅचरल मग कॉटन घे, सिल्क घे, ते तुम्हाला तेवढी एलिगन्सी, तेवढा रिचनेस आणि तो कम्फर्ट ह्या सगळ्याच गोष्टी देतात. सो ह्या नॅचरल फॅब्रिक्स बरोबर मी जास्त काम करते. मॉडर्न साडी पण डिझाईन होते, ती काही वाईटही असं अजिबातच नाहीये. कारण ट्रेडिशन हे ट्रेडिशन आहे, मॉडर्नायझेशन कुठे हा. आणि डेफिनेटली आपण सगळ्याचा आनंद घेत पुढे गेलं पाहिजे. बरोबर आहे. सो मॉडर्न साडी करताना सुद्धा आपण इंडियन टेक्स्टाईलला घेऊन त्याला मॉडर्न करतो, वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यावरती कामं देतो. सगळ्या आपण मोस्टली सगळे हँडवर्क करतो. हँडमेड साड्या, आता तू जी घातलेली साडी आहे ती प्युअर हँडमेड आहे. मग त्याचं कापड, ते फॅब्रिक ओरिजिनल कॉटन आहे. ते जे सगळे कलर वापरलेले आहेत ते सगळे नॅचरल कलर आहेत. कुठलाही केमिकल कलर आपण त्याच्यात यूज करत नाही. अगदी सगळे नॅचरल, म्हणजे झाडपाल्यापासून होणारे कलर असतात, हळदीपासून होणारा, हा डाळिंबापासून झालेला कलर आहे. तर हे जे काम आहे हे कम्प्लिटली हाताने केलेलं प्रिंट आहे. सो मोस्टली माझ्या डिझाईन्स मध्ये हाताने केलेली कामं म्हणजे हँडमेड गोष्टी जास्त वापरात येतात आणि त्याच वस्तू तुमच्या बुटीक मध्ये मिळतात तुझ्या. त्यामुळे गेल्यावर दिसल्याबरोबर ही साडी मला हवी असं माझं होतं. बऱ्याच वेळेला झालेलं आहे. तसंच व्हायला पाहिजे ना. हो, पण आवडली तर लगेचच घ्यायची ती साडी, असं नाही होत की अरे मग ही घेऊ का, कशी असेल, असं वगैरे कधी प्रश्नच येत नाही. आणि आता साड्या झाल्यावरती ब्लाऊजचे काही वेगळे पॅटर्न असतात, म्हणजे ते जरी वर्क करतात, आरी वर्क करतात, अशा प्रकारचे ब्लाऊज पण आपल्याकडे आपण करतो ना. हो, वर्क आपण सगळेच करतो. इन हाऊस आपल्याकडे जे वर्क्स आहेत ते पण आपण कुठलंही मशीन मेड करत नाही, सगळे हँडवर्क्स करतो मोस्टली. आणि जी साडी आहे त्या साडीलाच अकॉर्डिंग टू डिझाईन्स ब्लाऊज मध्ये पण आपण करत असतो की ते अख्खं डिझाईन बॅलन्स व्हायला पाहिजे. हो, सो काम करायचंय म्हणून काम कधीच नाही करत, आणि तुम्हाला दाखवायचंय, दिसायचंय म्हणून पण कधीच नाही करत. त्या साडीमध्ये जे काही काम आहे तेच काम आपण मोस्टली ब्लाऊज मध्ये पण करतो. त्यामुळे अख्खं डिझाईन ते सिमेट्री राहते आणि ते बॅलन्स होतं. हो, बरोबर आहे. आता आतापर्यंत आपल्याला एवढी माहिती मिळाली आहे की रंगसंगती कशी असावी, पॅटर्न कसे असावे, साड्या, कापडांचे प्रकार, एवढी माहिती मिळाली. आता एकच विचारायचंय प्रतिभा तुला की तुझे आता पुढचे प्लॅन्स काय आहेत? तुझं हे बुटीक हे कुठल्या लेवल पर्यंत घ्यायचंय आता? अर्थात ते हायच असणार आहे, पण तुझ्याकडून माहिती हवी थोडीशी. सो कुठल्या लेवल पर्यंत न्यायचं किंवा काय न्यायचं हे असं काही नाहीये. बर, सो मला लेवल मी असं कधीच रोहिणी विचार नाही केला की कुठल्या लेवलला न्यायचंय किंवा ते काय असायला म्हणजे असं. हा, मला जे काम करायचंय डेफिनेटली ते इंडियन टेक्स्टाईल मध्ये असेल, प्युअर इंडियन टेक्स्टाईलला घेऊन असेल. आपल्या भारतातल्या ज्या काही टेक्स्टाईलच्या रिलेटेड गोष्टी संपत आलेल्या आहेत, तर अशा आर्टिस्ट लोकांना बरोबर घेऊन काम करणं मला खूप आवडेल पुढच्या माझ्या आयुष्यामध्ये. आणि जेव्हा ह्या गोष्टी जिवंत म्हणजे होतील, त्यांना काम मिळेल, ते आर्ट फॉर्म जपले जातील, तर त्यावेळी आपण खरंच मला असं वाटतं की जागतिक दृष्ट्या सुद्धा आपण आपल्या भारताला खूप चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो. आपण स्वतःला तर नक्कीच करू शकतो.
पण आपल्या देशालाही इतक्या स्ट्रॉंगली आपण अख्ख्या जगामध्ये रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजे आपल्या इंडियन टेक्सटाईलला रिप्रेझेंट करू मला असं शकतो. वाटतं की हे जे सगळे काय जुने झालेत किंवा आता ते लयाला जायला लागले, ते सगळे आर्ट फॉर्म जगापुढे तुम्ही आणायचं काम करणार आहे. हा माझा प्रयत्न राहील तसा. म्हणजे ते तोच प्लॅन प्रयत्न. एवढा आहे की ते म्हणजे आता संपलेत, ते जवळजवळ संपायला आलेत, तर त्यांना जगापुढे आणणं हे खूप महत्वाचं काम आहे ना. हो, खूप महत्वाचं आहे. आणि आपल्यालाही तो प्राऊड आहे ना की आपलं टेक्सटाईल किती सुंदर आणि किती रिच आहे. हो, आणि खरंच इंडियन टेक्सटाईल खूप रिच आहे, खूप सुंदर टेक्सटाईल. आणि एवढे सारे कलर रोहिणी तू बघितलं ना तर ते भारतातच आपल्याला बघायला मिळतं. आणि तू डिझाईनिंग दुसऱ्या देशात जेव्हा जाशील ना तर तू बऱ्यापैकी न्यूट्रल ड्रेसिंग स्टाईल आपल्याला बघायला मिळतं. भारत असा देश आहे की सगळ्या रंगसंगती तुला इथे बघायला मिळतात. आणि तो एक आनंद आहे, रंगाबरोबरचा जो आनंद आहे ना तो एक तुम्हाला वेगळा आनंद देऊन जातो. म्हणजे आता तू जसं म्हणाले की ब्लॉक पेंटिंग आपल्या इथंच आहे, ते जास्त ब्लॉक पेंटिंग आहे, मधुबनी प्रिंटिंग आहे, पेंटिंग आहे, किती आहेत, वारली आहे. आणि त्या सगळ्याचा त्याचा उपयोग ड्रेस डिझायनिंग मध्ये होतो. आणि म्हणून ते इतकं सुंदर दिसतं बघणाऱ्याला. पण जगापुढे जर ही अशी कला आपली सगळी आली, म्हणजे एक हा प्रयत्न चालू आहे, सगळेजण प्रयत्न करतायतच आहेत या गोष्टीसाठी, पण आपल्याकडून पण एक छोटासा प्रयत्न झाला तर तो खूप मोठा होऊ शकतो, नाही का? खूप असं वाटतं. हो. अरे कसं आहे ते का कुठला प्रयत्न लहान किंवा मोठा कधीच नसतो, तो प्रयत्न असतो. आणि तो प्रयत्न हा तुमच्या मनातनं आलेला असतो. माणूस प्रयत्न कधी करतो की ती गोष्ट मनातनं यायला पाहिजे, तो आता मनापासून असायला पाहिजे. म्हणून मगाशी पण मी म्हटलं की डिझाईन तुम्ही तुम्हाला प्रेझेंट करा, तुम्ही जसे आहात ना तसेच प्रेझेंट व्हा, तुम्ही दुसऱ्यांसारखं व्हायला बघू नका. तुम्ही असं की असं म्हणायला पाहिजे, ओ रोहिणी वांजपे ना तर रोहिणी ही अशी आहे बरं का. मला रोहिणी नाही बनायचं, मला प्रतिभा आहे ना, मला प्रतिभाच राहायचंय. रोहिणी रोहिणी ही बघितली की लगेच ती इमेज तयार होते की ती ड्रेसिंग स्टाईल तिचं आहे. जेव्हा माणूस आपल्या स्वतःला ओळखतो ना आणि आपल्या स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी बाहेर आणतो आणि त्या हिशोबाने जर तो काम करायला लागला ना तर त्याचं ड्रेसिंग स्टाईलही छान असेल, तो स्वतःही कॉन्फिडेंट असेल आणि होणारं कामही तितकंच सुंदर असेल, चांगलं असेल. त्यामुळे मी ना माझ्या आयुष्यात खरंच साध्या सिंपल सरळ गोष्टीवरती काम करा. क्रिएटिव्हिटी ही साध्यातूनच येत असते. बरोबर. छोटी छोटी क्रिएटिव्हिटी ही साध्याच गोष्टीतून असते. अशी मोठी क्रिएटिव्हिटी आहे असं काही नसतं. ती एक गोष्ट एकामेकात गुंफूनच ती अख्खी क्रिएटिव्हिटी बनत असते. त्यामुळे एक छोटी, मग त्या प्रत्येक छोट्या गोष्टीला किंमत आहे. आणि मग तो एक सुंदर ड्रेस तयार होतो, अख्खा मोठी गोष्ट तयार होते, अख्खा ड्रेस तयार होतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी त्याची स्वतःची किंमत आहे. आणि ग्रेट असं मला नेहमीच माझं अगदी बरोबर आहे हे मत सुद्धा. आणि तो विचार करायला लागल्यावरती ते पटत जातं आपल्याला. तर आज आपण एवढं प्रतिभाकडून इतक्या गोष्टी नवीन ऐकून जाणून घेतल्या आणि तिचे ड्रेस डिझायनिंग बद्दलचे सगळे विचार ऐकले. तर एका असिस्टंट पासून सुरुवात झालेलं हे बुटीक आता किती जण आहेत तुमच्याकडे? 30 लोक आहेत. 30 लोकांच्या पर्यंत आता गेलेला आहे. तर इतक्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स होतात तिथे, आरीवर्क पासून त्या डिझाईन, ब्लाउजचे डिझाईन, साड्यांचे ब्लाऊज, या सगळ्या गोष्टी तिथे नवीन होत असतात. तर प्रतिभाच्या स्टुडिओला एकदा तरी भेट द्यायलाच पाहिजे. लॉ कॉलेज रोडवरती अगदी मोक्याच्या जागी त्यांचा हा बुटीक आहे. स्टुडिओ नाही, बुटीक आहे, क्विट्टूर आहे. प्रतिभा राजकर क्विट्टूर. तर प्रतिभा, जाता जाता आमच्या प्रेक्षकांना एक छोटासा संदेश म्हण, टिप म्हण, फॅशन डिझायनिंग बद्दल किंवा फॅशन बद्दल किंवा कपड्यांबद्दल काहीही दे 2-3 वाक्यांमध्ये.
टीप असं नाहीये, पण माझं एक मनमोकळेपणाने सांगणं असेल की तुम्ही जे काम करताय, तुम्ही जसे आहात तशा पद्धतीने आणि तुमच्या कम्फर्टच्या हिशोबाने तुम्ही तुमचं स्टायलिंग ठेवा आणि त्या कम्फर्टनी तुम्ही काम करा. तुम्ही स्वतःला रिप्रेझेंट करायचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतः जसे आहात तसेच प्रेझेंट व्हा. हे सगळ्यात एक महत्वाचं आणि चांगलं महत्वाचंच आहे. खूप छान आजचा तुझ्याशी गप्पा मारून खूप छानच वाटलं आणि बरीचशी नवीन माहिती मिळाली. तर आल्याबद्दल खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.